तुम्हाला एक नोट दिलेली आहे। आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयातर्फे एक राष्ट्रीय वयोश्री योजना आहे। त्याच्यामध्ये दिव्यांग सहायता योजना आपल्या नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या दिव्यांगांकरता अतिशय चांगली अशी ही योजना आहे आणि ज्याच्यात आपल्या सगळ्यांचा सहयोग पाहिजे। याच्यामध्ये ॲडिट असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन्स या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका सदस्य, आमदार आणि विधान परिषद, राज्यसभा आणि लोकसभा सदस्य हे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य घेण्याकरता मी सगळ्यांना एक पत्र पण लिहिलेलं आहे। याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्याच्या सिनियर सिटीजनची व्याख्या म्हणजे 60 वर्षाच्या वरती, बरोबर? 60 वर्षाच्या वरती जे आहेत त्यांच्याकरता विशेष करून आपण या योजनेत त्याचा फायदा मिळेल। तेव्हा ज्येष्ठ नागरिकांना, अपंगत्व वाट्याला आलेल्या ज्येष्ठांना मदत करण्यासाठी ही राष्ट्रीय वयोश्री योजना दिव्यांगांसाठी पण आहे, त्यांच्यासाठी पण आहे। आता या योजनेमध्ये जे असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन जी योजना सुरू झाली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की या लोकांना आयडेंटिफाय करणं, त्याची लिस्ट तयार करणं, त्यांना रजिस्टर करणं आणि त्यात तुमचेही पण खूप सहकार्य पाहिजे आहे, लोकप्रतिनिधींचं पाहिजे आहे। त्याच्यात सामाजिक संघटना, NGOज, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि सगळ्या प्रकारचे लोकप्रतिनिधी यांनी याच्यामध्ये स्वारस्य घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकणार नाही। या योजनेमध्ये BPL आणि APL या दोन वर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या दिव्यांग, हे जे दिव्यांग आहेत, हँडिक्राफ्ट्स आहेत व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांकरता या योजनेचा लाभ दिला। म्हणजे दोन कॅटेगरी आहेत, दिव्यांग आणि 60 वर्ष पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक। या दोन कॅटेगरीमधल्या लोकांचं आम्ही याच्यात हे करणार आहे, रजिस्ट्रेशन करणार आहे। यांना आम्ही काय काय करणार आहे, व्हीलचेअर 3 चाकी, नंतर ब्रेल स्लेट, कॅलिपर्स, वॉकिंग स्टिक्स, एल्बो क्रचेस, ट्रायपॉड्स, टेट्रापॉड्स, श्रवण यंत्रे, कृत्रिम डेंजर्स, चष्मे, सर्व्हायकल कॉलर अशा 50 प्रकारचे उपकरणं आहेत। या उपकरण यंत्राचा, वस्तूचा मोफत लाभ आहे, म्हणजे एकही पैसा देण्याची गरज नाही आहे। आणि त्यामुळे ग्रामीण भागात देखील मी आता आशिष जयस्वालांना विनंती केली होती की तुमच्याकडे हळूहळू आपल्याकडे हा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सांगितला तो एकदम खरा आहे की विशेषतः ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागात जे मुलं आहेत, जे दिव्यांग आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंटही मिळत नाही आणि विशेषतः सिकल सेल, थॅलेसेमिया त्याची औषधं मिळत नाहीत आणि त्यांना कुठल्या उपचारापर्यंत पोहोचण्यात देखील येत नाही। ही परिस्थिती लक्षात घेता ही जी लिस्ट आहे ही ग्रामपंचायतीच्या सरपंचाने किंवा तिकडे ग्रामसेवकही आहे आणि मॅडमला मी विनंती केली आहे की तहसीलदार, पटवारी आणि BDO, SDO या सगळ्या यंत्रणेतूनही जर कामाला लागली तर हे रजिस्ट्रेशन होईल आणि सगळे लोक आयडेंटिफाय होतील। तर हे साधारणतः ही आपल्या लोकसंख्येच्या अंदाजात 10% ही पॉप्युलेशन आहे असं म्हणतात, फार मोठी पॉप्युलेशन आहे। आणि नागपूर शहर जिल्ह्यातल्या 14 तालुके मिळून ही संख्या खूप मोठी आहे। आता अंदाज सांगतात की लाखात आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांना एक प्रकारे निशुल्क सगळ्या गोष्टी मिळून त्यांना एक प्रकारची जी निर्बलता आहे, अपंगत्व जे आलं आहे, त्यांना हे उपकरणं मिळालं त्यांचं जीवन सुसह्य होऊ शकतं। अशी उपकरणं त्या गरजूंना देण्याकरता ज्येष्ठांची, दिव्यांगांची पात्रता निवड करणं आणि त्यांना कशाची गरज आहे ते निर्धारित करणं आणि नंतर त्याची पूर्तता करणं अशी ती प्रक्रिया आहे। या पात्रतेकरता या राष्ट्रीय वयोश्री योजनेमध्ये जी कागदपत्र पाहिजे आहे त्याच्यामध्ये वय 60 किंवा त्यापेक्षा अधिक असण्याचा आवश्यक दाखला हवा आहे। जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला। मॅडम त्या बाबतीमध्ये आपल्याला प्रशासनाकडून
तालुका लेवलवर आणि विशेषतः आता हा प्रश्न आहे की ग्रामपंचायत लेवलवर त्यांना दिव्यांगांना येणं देखील कठीण आहे. तर मी विनंती करेन, जिल्हा आज पालकमंत्री नाही आहे, पण मॅडमला की आपण तहसीलदार गावागावात जर गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी जर एखादं छोटंसं लोकांना एकत्रित केलं आणि त्यातून लोक आयडेंटिफाय केले, त्यांना तिथे सर्टिफिकेट दिलं, रजिस्टर करून घेतलं आणि त्यांचा डाटा गोळा करता आला तर ते पण होईल. आणि याच्यामध्ये जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून हे 15,000 रुपयाचं उत्पन्नाचा दाखला आहे, पूर्ण पत्ता असलेला दाखला, आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे 2 फोटो हे त्याच्याकरता आवश्यक आहे. याच्या दिव्यांग सहाय्यता योजनेमध्ये जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांना प्राप्त किमान 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचं प्रमाणपत्र आहे. हे बहुतेक लोकांजवळ असतं, पण नसेल तर ते पण कसं देता येईल. आणि विशेषतः आमदारांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समिती सदस्यांनी, ग्रामपंचायत सरपंचांनी आपल्या गावात जर अशा प्रकारे तहसीलदार, SDOला बोलावून आपण मेळावा घेतला आणि त्या लोकांना चेकिंग केलं तर आपण त्या प्रकारे करून देखील एखाद्या वेळी नसेल तर ते सर्टिफिकेट मिळू शकतं. आणि याच्यात पासपोर्ट आकाराचे 2 फोटो आहे, तर तेही काढायला त्यांना फोटोग्राफर पाठवला तर पैसे लागेल. तर माझी स्वयंसेवी संस्थांना विनंती आहे की काही फोटोग्राफर असे आले तालुका लेवलवर, आमदार खासदारांनी विनंती केली आणि त्यांनी जर फ्री ऑफ चार्ज 2 फोटो काढले तर तो त्यांचा पैसा वाचेल. अशी बरीच लोक आहेत की जी मदत करायला आली आहे. तर ती पासपोर्ट आकाराचे 2 फोटो एवढं फक्त याच्यात आहे. आणि याच्यात जे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आहे त्यांनी विशेषतः भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को, आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तुम्हाला माहिती असेल, मागे मी एक 4 वर्षापूर्वी रेशीमबाग ग्राउंडवर थावरचंद गेहलोतांना बोलवून केलं होतं. आणि त्याच्यानंतर एक आश्चर्यकारक गोष्ट, मी 101 मुलांना जर्मनीतून कृत्रिम पाय लावून दिले होते. मी त्यावेळी महालात राहायचो. तर ते लोक बुलेट चालवायला लागले, जे झोपलेले होते ते धावायला लागले, बुलेट चालवायला लागले, फुटबॉल खेळायला लागले. आणि त्यावेळी WCL कडनं आपण CSR मधून फंड घेऊन 100 मुलांना पाय लावून दिले होते. तर हे विशेषतः ही जे भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आहे अलिम्को, यांना मी त्यावेळी मिटिंग घेऊन त्या थावरचंद गेहलोतांना अशी विनंती केली होती की एक ॲटोबॉक्स म्हणून कंपनी आहे जर्मनीची आणि एक इंग्लंडची कंपनी आहे, ते याच्यातलं मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगलं आणि क्वालिटीचं करतात. तर अलिम्कोनी त्यांच्याशी जॉईंट व्हेंचर करावे आणि हे जगातले अत्याधुनिक पाय, हात जे आधुनिक आहेत, जे आता जोडणारे आहेत, ते त्यांनी तयार करून द्यावे. यांनी यातलं बरंचसं काम आता केलेलं आहे. बहुतेक यातल्या चांगल्या क्वालिटी ज्या आहेत जागतिक दर्जाची ते मिळतील असं आमची अपेक्षा आहे. तर हे अलिम्कोला मध्ये मी मेडिकल कॉलेजमध्ये एक जागाही दिली होती आणि त्या ठिकाणी आम्ही अशी व्यवस्था करायचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी त्यावेळच्या कलेक्टरकडनं मदत घेतली होती. आता याच्यामध्ये समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र CRC नागपूर हे सेंटर त्यावेळी थावरचंद गेहलोतांनी माझ्या विनंतीवर दिलं होतं. कंपोजिट रिजनल सेंटर नागपूरला. त्याला बरेच दिवस जागा नव्हती मिळाली म्हणून अडचण होती. नंतर मग ते काय भालेराव मेडिकल कॉलेजमध्ये TB वॉर्डच्या बाजूला त्यांना तुम्ही 5 एकर जागा दिलेली आहे. तुम्ही एकदा पैसेही मंजूर झाले आहेत. एकदा तुम्ही त्याच्यावरचा काय काय उपयोग आहे काय तिथे व्हिजिट करून इनको बुलाओ, एक बार सब जानकारी दो की क्या कर सकते हैं. उपरोक्त निकषांना पात्र लावून निवड करण्याकरता सरपंचापासून तर खासदारापर्यंत लोकप्रतिनिधी, तलाठी ते जिल्हाधिकारी अशा सर्वांचं सहकार्य आणि पालकमंत्री आज नाही आहेत, पण ते आल्यानंतर त्यांनाही पण मी विनंती करीन, कलेक्टर मॅडम आहे इथे, या सगळ्या याच्यातून या यंत्रणेतून आपल्याला आयडेंटिफिकेशन झालं तर राष्ट्रीय वयश्री योजनेत दिव्यांग सहाय्यता योजनेच्या भावी लाभार्थ्यांसाठी नोंदणी व मूल्यांकन शिबिरे, पहिले आपण मूल्यांकन शिबिर त्याला कशाची गरज आहे त्याप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन करून घेतो. मग उपकरण वितरण शिबिरे नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर म्हणजे काटोल, नरखेड, सावनेर, पहिले आपण हे सगळं रेकॉर्ड तयार करू आणि मग तिथे शिबिरं करू, कारण त्यांना इथे येणं देखील अडचणीचं आहे आणि त्यांच्या गावातून त्यांना तालुका प्लेसमध्ये आणणं देखील एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा सामाजिक संस्था, NGOज, विशेषतः शैक्षणिक संस्था आणि आमदार, खासदार या सगळ्यांनी मिळून या बाबतीत मदत करावी अशी विनंती आहे. हे सगळे आले की त्यांना निशुल्क हे सगळं मिळणार आहे
आणि यातून त्यांचं जीवन सुसह्य होऊ शकतं। याचं जे वेळापत्रक आहे ते नंतर मग जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून ते जाहीर होईल। त्यावेळी तालुका स्तरावर आपण या सगळे अभियान चालवू आणि मग शेवटी आपल्या याच्यात आयडेंटिफाय होईल की आपल्या जिल्ह्यात अशा अशा प्रकारचे दिलेलं आहे। याच्यात एवढ्या केसेस आहेत, तेवढं साहित्य, समजा काटोलला काडी आहे, ही स्टिक आहे, तर या 700 पाहिजे, तर 700 स्टिक त्यांच्या नावाने काटोलला जातील आणि त्यांना प्रत्येकाला त्या मिळतील। चष्मे आहे, समजा सावनेरला 3000 लोकांना चष्मा आहे, त्यांचे डोळे चेक करून ते चष्मे तयार करून त्या दिवशी ते उपकरण वाटप करून त्यांना तो निःशुल्क चष्मा मिळेल। तर हे पूर्ण पहिले पूर्वतयारी करायची आहे, त्याच्यात आपलं सहकार्य पाहिजे आहे आणि विशेषतः याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग हे सुटता कामा नये। त्यामुळे शेवटी NGO, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष या सगळ्यांनी याच्यात मदत करावी। सर्व लोकप्रतिनिधी सरपंचापासून तर खासदारांपर्यंत त्यांनी करावी आणि सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे मीडियाचा आहे। आता हे सरकारी कारण आहे, त्यामुळे जाहिराती काही ह्याच्यात करता आम्ही छापू शकत नाही। आता प्रयत्न करू, कोणी स्पॉन्सर मिळालं तर ते करूया। पण माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या माध्यमातून विशेषतः आता मी सोशल मीडियावर आम्ही हे सगळं जाहिरात टाकणार आहे, तसं आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनी आपापल्या याच्यावर सोशल मीडियावर याचं डिटेल टाकून ते अजून सर्क्युलेट करावं आणि हे लोकांपर्यंत जाईल। तर त्याची माहिती नागपूर शहर आणि जिल्ह्यापुरतंच हे मर्यादित आहे, कारण सरकारच्या योजनेत आहे। एखाद्या वेळी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीचे लोक येतात। आता अजूनपर्यंत मी काही केलेलं नाही, पण मी त्यांना विनंती करणार होतो की काय झालं की पुन्हा नवीन कार्यक्रम करण्याकरता वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर इथेही पण प्रॉब्लेम्स आहेत खूप। हे आदिवासी जिल्हे आहेत, पण सरकारच्या नियमात असं आहे की इथेच आहे। आता बघा, ते आल्यावर प्रयत्न करून अधिकाऱ्यांशी बोलून त्याही जिल्ह्यातून जर काही असेल तर त्याच्यात त्यांना नागपूर विभाग म्हणून ॲड करता येईल का असा प्रयत्न करूया। पण त्या सरकारी योजनेत शहर आणि जिल्ह्यापुरतं सध्या मर्यादित आहे। याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि याच्यात मीडियावाल्यांचं महत्त्वाचं सहकार्य आहे, कारण हा सामाजिक विषय आहे, सेवेचा आहे आणि एका माणसाला जो बिचारा आंधळा आहे त्याला एक स्टिक जरी मिळाली तरी त्याचं होईल। आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही सहकार्य करा। काल योगायोगाने मी उज्जैनला होतो आणि भारतातला पहिला दिव्यांग पार्क मी पाहायला गेलो होतो आणि माझे जे प्रायव्हेट सेक्रेटरी आहे संकेत भोंडवे, ते आपल्या नागपूरचेच आहे, मला वाटते बऱ्याच लोकांचे नातेवाईकही आहेत, तर त्यांनी तो केला आहे आणि त्यांना ती प्रेरणा मिळाली। ती बजाज नगरमध्ये आपण असं ते केलेलं ग्राउंड आहे, ते बघितल्यावर त्यांना प्रेरणा मिळेल असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मग ते डिझाईन केलं आहे। तिथे एक दिव्यांग अधिकारी आहेत, त्यांनी पण त्यात मदत केली आणि त्या पार्कमध्ये ब्रेल लिपीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना चालण्याकरताच विशिष्ट आहे, रेलिंग आहे, तिथे हात लावून ते सांगतात काय काय आहे। नंतर एक मोठा हॉल आहे, तिथे दिव्यांग पत्ते खेळतात, दिव्यांगाचे पत्ते वेगळे आहेत, त्यांचं बुद्धिबळ वेगळं आहे, त्यांचे व्यायाम करायचे इन्स्ट्रुमेंट वेगळे आहेत, नंतर त्यांची लायब्ररी वेगळी आहे, त्यांचे खेळणं वेगळे आहेत, त्यांचे नाच वेगळे आहेत, त्यांचं साऊंड सिस्टीमची वेगळी आहे, त्यांचं ओपन एअर थिएटर वेगळं आहे आणि निसर्गाच्या ह्याच्यात तिथे वास आहे, म्हणजे चमेली असेल किंवा फुलाची असेल तर ते वास थेरपी जी आहे, अरोमा, त्याच्यावर गार्डन आहे, आवाजावर आहे, जर्मनीतून वेगवेगळे आवाज आणून त्यांनी ते कानाची एक्सरसाइज आहे, त्याचे व्यायाम आहे, म्हणजे दिव्यांगात्वावर मात करण्याकरता। मी आत्ताच महापौरांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की तुम्ही जर मला 3-4 एकर 5 एकरची जागा शोधून दिली तर आपण दिव्यांगांकरता महाराष्ट्र सरकारची पण योजना आहे की आपण त्यांना काहीतरी त्याच्या सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आणि मदत करतो, असं एकत्रित दिव्यांगांकरता पार्क। आणि तिथे मी त्यांना काल अजून काही गोष्टी ॲड करायला लावल्या की त्याच्यामध्ये विशेषतः त्यांना काहीतरी रेस्टॉरंटही छोटं पाहिजे, की काय तिथे एक दिवसभर राहिले तर काय करणार, आणि तिथे हॉल मोठे मोठे पाहिजे, ते एअरकूल केले पाहिजे, आणि आपल्याकडे उन्हाळा खूप आहे नागपुरात, त्यामुळे इथे स्वाभाविकपणे त्याची अडचण। लॉन्स आहेत सुंदर, कधी काळी दिव्यांग उज्जैनला तुम्ही गेलात तर या पार्कवर करा, तिथे खूप दिव्यांग काल आले होते आणि मी त्या सगळ्यांना भेटलोय पण। अशाच प्रकारची ही योजना आहे आणि दिव्यांगांची पॉप्युलेशन आपल्या लोकसंख्येच्या 8 ते 10% आहे आणि 8 ते 10% लोकांना असं वाटतं की आपल्याला निग्लेक्ट केलं जातं आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा न्याय मिळवून देणं, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांना योग्य ती मदत करणं ही आपल्या सगळ्यांची सामाजिक जबाबदारी आहे।
आणि त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन आहे। साधारणतः या कार्यक्रमाकरता ही सगळी जी तयारी सुरू आहे त्यामध्ये वेळोवेळी प्रेसच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न, महानगरपालिका यांची यंत्रणा महापौरांच्या मार्गदर्शनाखाली कमिशनर ते म्हणून वॉर्डशा झोपडपट्टी निरनिराळ्या योजनेत त्यांच्याकडनं राबवली जाईल। एक नागपूर महानगरपालिकेने एक क्षेत्रीय कार्य रूपरेषा या योजनेतली दिली आहे। हे झोन आहे, झोन क्रमांक 1 लक्ष्मीनगर झोन 27-28 फेब्रुवारी बॅडमिंटन हॉल विवेकानंद नगर सकाळी 10 ते 5। धरमपेठ झोन क्रमांक, मी तुम्हाला असं करतोय पूर्ण महानगरपालिकेचंही देतो आणि आलाय आणि एक जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याच्यातून त्यांनी पण केलेलं आहे, त्यांनी तालुका लेवलवर केलेलं आहे, तर त्यांचंही पण आपल्याकडे टाईमटेबल आहे। केवळ आपल्यामार्फत हे टाईमटेबल पण हे करून या ठिकाणी सगळ्यांनी यावं आणि त्या ठिकाणी चेकिंग करावं आणि म्हणजे पहिल्यांदी या शिबिरात येऊन त्यांचं डायग्नोसिस करणं, त्यांना काय द्यायचं याकरता सर्टिफाय करणं, त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करणं आणि ती कागदपत्राची पूर्तता करण्याकरता काही अडचण आली तर तिथे आमदार, खासदार, नगरसेवक, सामाजिक संघटना सगळे मदत करतील। आणि त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता येणाऱ्या काळामध्ये याच्यावर जास्तीत जास्त प्रसिद्धी, पब्लिसिटी आपण द्यावी, जेणेकरून हे सगळे लोक जर रजिस्टर झाले तर आपल्या ह्याच्यातून आता हे 8 ते 10% म्हणतात, माझ्याकडे काही प्रूफ नाही आहे याचं, पण एकदा नागपूर शहर आणि जिल्हा मिळून जर आपण लोकसंख्या काढली तर ही मला वाटते जवळपास 40-45 किती येते मॅडम, किती येते 45 ते 50 लाख आणि 8 ते 10% म्हटलं तर 5 लाख येऊ शकते। सरकारजवळ पैशाची कमी नाही, त्याच्यामुळे या योजनेत या जिल्ह्यातून जेवढे निघतील तेवढ्या सगळ्यांना आपण निःशुल्क साहित्य देणार आहे। फक्त ते आयडेंटिफाय करणं आणि स्कीममध्ये त्याचं हे करून घेणं एवढाच विषय आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी जर हे आयडेंटिफाय करण्यामध्ये जो प्रचार आहे त्याच्यात आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे। आपले आज सगळे आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, आपल्या जिल्हा परिषदेचे प्रमुख, आपल्या सगळ्या आमदारही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात एक मिशन म्हणून या सगळ्या योजना राबवाव्या आणि त्यातून त्यांनी आपल्या क्षेत्रातून हा डाटा गोळा करावा आणि नक्कीच हा जर जास्तीत जास्त डाटा गोळा झाला तर याच्या लाभार्थींची संख्या मोठी होईल आणि त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा होईल। एवढीच विनंती, आपल्या सगळ्यांचं सहकार्य यात आपण करावं अशी विनंती करतो। आपल्याला काही विचारायचं ते विचार। अच्छा, किती वेळात हा पूर्ण कार्यक्रम होईल? पहिल्यांदा असं आहे की हा 27 फरवरी ते 20 मार्च याच्यामध्ये आपण क्षेत्रीय स्तरावर झोनशा नागपूर महानगरपालिकेत आणि 22 मार्चपासून तर 18 एप्रिलपर्यंत हा नागपूर ग्रामीणमध्ये। तर पहिले आपण हे सगळं गोळा करू आणि नंतर मग उपकरण वाटण्याचा कार्यक्रम आपण तालुका स्तरावर करू आणि नागपूर महानगरपालिकेतलं जे आहे ते इथे एखाद्या ग्राउंडवर कस्तुरजन पार्क किंवा रेशीमबाग मैदानावर मग त्यांना वाटपाचा कार्यक्रम। लोकल बॉडीजच्या इलेक्शनमुळे महापालिकेच्या कार्यक्रमावर काही फरक पडू शकतो का किंवा मग काही व्यवस्था आहे का? हा शासकीय कार्यक्रम आहे, बहुतेक तर काही अडचण येणार नाही। सगळे नगरसेवक वगैरे इन्व्हॉल्व आहेत आमदार म्हणून विचार, आता बघूया, असेल तर मग इलेक्शन नंतर करूया। सध्या तर जोपर्यंत नावाची नोंदणीचा कार्यक्रम आहे ते एकदा व्हेरीफाय करून घेऊ काय। सध्या भारत सरकारची योजना जी आहे ती 2 कॅटेगरीचा आहे। एक असं करूया आपण की याच्यामधून विशेषतः काही अशी लोकं आली की ज्यांना याच्यामध्ये कॅटेगरीत बसत नाही तर त्यांच्याकरता आपण स्पॉन्सरवर शोधून काही मदत करता का बघू। जसं मी आता ज्येष्ठ नागरिकांकरता एक बस सुरू केली आहे, ती आता नागपूर ते शेगाव फुकट जातात आणि येतात, त्याचं रोज लोक चालले आहेत आणि शेगावच्या ट्रस्टने तिथे इलेक्ट्रिक चार्जिंगची व्यवस्था करून दिली आहे। तर आता स्वाभाविकपणे त्याचा आनंद, मला रोज SMS येतात, खूप लोकांना त्याचा एक चांगलं हे झालं आहे। त्यात आता दिव्यांगांना ॲड करून एक डबल डेकर बस आणायचा प्रयत्न आहे। तर आपल्याला या लोकांच्या जीवनात आनंद करण्याकरता
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग या दोन्ही कॅटेगरी यातली ही जी कॅटेगरी तुम्ही म्हणता ती आहे, आपण बघूया काही याच्यात करता आलं त्याचे स्पॉन्सरशिप शोधूया. पूरा थोड़ा संक्षिप्त में हिंदी में बताएं किस तरीके की केंद्र सरकार की योजना है और किसी ने कब से इसको शुरुआत की जा रही है. और भारत सरकार के सोशल जस्टिस डिपार्टमेंट की ओर से राष्ट्रीय वयोश्री योजना और दिव्यांग सहायता योजना, ऐसी दो योजना है जिनकी 60 साल के ऊपर उम्र हो गई है ऐसे ज्येष्ठ नागरिक और जो दिव्यांग है जिनके पास दिव्यांग का सर्टिफिकेट है ऐसे नागरिक, इन सब लोगों के लिए 50 प्रकार की चश्मा है, स्टिक है, कान को सुनने में नहीं आता उसका इक्विपमेंट है, ऐसे अलग अलग प्रकार की चीज़ें निःशुल्क देने के बारे में हमने इसमें ये योजना में तरतूद है. पर इसके प्राथमिक तैयारी ये है कि पहले तालुका स्तर पर और नागपुर महानगर पालिका क्षेत्र पर हम इस प्रकार के लोगों को आइडेंटिफाई करेंगे और उनके लिए जो आवश्यक कागज पत्र लगते हैं जैसे एज सर्टिफिकेट, 60 साल की उम्र है, आधार का कार्ड, तो ये जो आवश्यक है उसके बारे में जानकारी देकर वो जोड़कर एक उसकी क्वालिफाइंग लिस्ट तैयार करेंगे और फिर उसी जगह पर हम उनको वो साहित्य वाटप तालुका लेवल पर इसका भी कर या ताना जी ये तो उसको भी डिस्ट्रीब्यूट करने का कार्यक्रम हम करेंगे. तो ओवरऑल ये पूरी योजना जो है हमारे जिले की लोक संख्या 45 से 50 लाख है. तो ऐसा लोग बताते हैं कि 8 से 10% लोग दिव्यांग हैं और ज्येष्ठ नागरिक, इसमें तो शायद ज्येष्ठ नागरिक के ज़्यादा आएंगे. तो ये पूरी पॉपुलेशन को कवर करना है. तो मुझे लगता है कि इस बार सब पॉपुलर, और इसमें एपीएल और बीपीएल दो कंडीशन है. तो इसमें गवर्नमेंट की योजना केवल एपीएल और बीपीएल के लिए है. इसके अलावा भी कोई लोग ऐसे आते हैं और जो गरीब है और नहीं कर सकते तो उनकी लिस्ट हम तैयार करेंगे, उनके लिए स्पॉन्सरशिप ढूंढकर उनको देने की कोशिश करेंगे. तो मुझे लगता है कि ये बहुत ही इम्पोर्टेंट है, पर इसमें मीडिया का भी सहयोग चाहिए. जिलाधिकारी के मार्गदर्शन में जिला प्रशासन तालुका लेवल तक एसडीओ, बीडीओ, तहसीलदार और इधर ग्राम पंचायत, जिला परिषद सदस्य, सरपंच, ग्राम पंचायत के सदस्य, पंचायत समिति सदस्य, जिला परिषद सदस्य और जिला परिषद, उनका सहयोग ग्रामीण क्षेत्र के लिए. नागपुर महानगर पालिका महापौर और कमिश्नर के मार्गदर्शन में पूरे महानगर पालिका के क्षेत्र में आइडेंटिफिकेशन का कार्यक्रम करेंगे और उसके बाद वो लिस्ट, क्वालिफाइड लिस्ट तैयार करने के बाद फिर इस कार्यक्रम की डेट करके ही उपकरण उनको देने का कार्यक्रम करेंगे. तो इसमें सभी पालक मंत्री जी का भी सहयोग है. आज वो नहीं है यहाँ. इसमें कोई पार्टी नहीं है और कोई राजनीति नहीं है. सब पार्टी के नगर सेवक, कार्यकर्ता, सामाजिक संगठन, एनजीओ, सोशल ऑर्गेनाइजेशन और विशेष रूप से मीडिया में जो मेरे सभी मित्र हैं उनको भी मेरा अनुरोध है कि इसमें लोगों तक पहुंचने के लिए आप हमें मदद करिए और ये सब लोगों को लेकर आइए. टेस्टिंग शिविरें जो होंगी उसमें, ताकि वो क्वालिफाई हो जाएंगे, लिस्ट में आ जाएंगे उनका नाम, तो ये काफ़ी अच्छा हो जाएगा. और मीडिया के तरफ से भी ये लोगों तक पहुंचेगा तो उसका बहुत बड़ा फायदा होगा. तो ये कार्यक्रम एक प्रकार से ये बहुत बड़ी पॉपुलेशन है ज्येष्ठ नागरिकों की और दिव्यांगों की, तो इसके लिए हम कर रहे हैं. नागपुर में हमारा प्रयास है कि दिव्यांगों के लिए जैसे एक उनके अलग अलग प्रकार की ब्रेल लिपि में लिखा हुआ रहता है, फिर उसमें की लाइब्रेरी होती है, फिर उनको खेलने के लिए पते अलग होते हैं, कार्ड्स, फिर बुद्धिबल अलग होता है. तो उनके लिए अलग अलग प्रकार के स्मेल कैसे लेते हैं उसके ऊपर उनका ट्रेनिंग दिया जाता है. तो इस प्रकार का दिव्यांग का एक बड़ा पार्क नागपुर में बनाने का भी प्रयास है. आज महापौर साहब को भी मैंने कहा है और एनआईटी और मैडम से भी पूछेंगे अगर कोई जगह मिल जाएगी तो स्पॉन्सर देख के दिव्यांगों के लिए ऐसा एक पार्क बनाने की भी हमारी कोशिश है. दोन छोटे प्रश्न असा आहे की इन्कम सर्टिफिकेट जे पाहिजे एक इझिली मिळत नाही कलेक्टर ऑफिसमधनं किंवा जी कुठली अथॉरिटी आहे आणि तो ऑलरेडी त्यांची शायद ये जो तालुका लेवल पर जब ये शिविर होगा तो उसमें वो उनके बारे में जानकारी का गवर्नमेंट रिकॉर्ड भी तालुका लेवल पे होगा. तो उसमें लोक प्रतिनिधि और सरकारी अधिकारी मिलकर हम उनको अगर नहीं होगा तो प्रयास करके मदद करके मिळाली. एजंट इतक्या इमिजिएट ऍक्टिव्ह होऊन जातात. जसं आता करोनाच्या 50,000च्या मदतीसाठी खूप एजंट ऍक्टिव्ह झाले होते. नाही तर इथे 200-400 रुपये मागत ये सेवाभावी काम है. कोई किसी को पैसा न दे, कोई एजेंट को पैसा मत दे. ये सब निःशुल्क मिलने वाला है. आपके मार्फत लोगों तक ये संदेश दी, किसी को पैसे देना नहीं है, किसी को किसी प्रकार का देने की जरूरत नहीं है. मैं तो और ये कह रहा हूँ कि उनको लाने तक, चाय पानी नाश्ता करने तक भी
उस दिन के सब कार्यक्रम हम लोग स्पॉन्सर देख के हमारे एमएलए एमपी सब लोग मिलकर उनकी सेवा करें, उनको लाने आने की व्यवस्था करें। इसमें सामाजिक संगठन, एनजीओज ये भी सब मदद करें। तो किसी को कोई पैसे ना दे, ये योजना निःशुल्क है, ये विशेष रूप से लोगों तक पहुंचाए। साहित्यासोबत जर दिव्यांगासाठी ज्या योजना आहेत, बऱ्याच जणांना त्या योजना माहीत नसतात, त्याची जर माहिती त्यांना किमान मिळाली तर त्यांना भविष्यात त्याचा उपयोग होईल। एक काम करेंगे कि महाराष्ट्र सरकार की और भारत सरकार की योजना जो है, तो आपने अच्छा कहा, मैं महाराष्ट्र सरकार की योजना का डिटेल लेकर और भारत सरकार की योजना का डिटेल लेकर एक छोटा सा पॉम्पलेट या पुस्तिका तैयार करके हम दिव्यांगों तक पहुंचेंगे कि ये योजना का आपको फायदा हो सकता है, ये भी करेंगे। सिनियर सिटीजनसाठी फक्त आधार कार्ड तुम्ही ठरवलं, आधार कार्ड म्हणजे त्याचं डेट ऑफ बर्थ ते चांगलं होईल। बाकीच्यासाठी आधार कार्ड में एज आता है क्या मैडम? तो आधार कार्ड में अगर एज आएगा तो उसका एज सर्टिफिकेट की आवश्यकता नहीं है। हाँ? केवल उत्पन्न का दाखला लगेगा। हम इसमें सरकारी लेवल पर इसको सिंप्लीफाई करके महानगर पालिका और हमारे जिला प्रशासन के द्वारा उनको उस शिविर में ही इस प्रकार की व्यवस्था करेंगे कि आसानी से मिले, उनके उसके लिए चक्कर काटने की जरूरत ना पड़े। महाराष्ट्र नागपूरच आहे या स्कीम मध्ये? नहीं, वो जो स्कीम नहीं, पूरा देश है इसमें, ये पूरे देश के लिए है। ये अलग अलग जिले में होती है। मैं यहाँ का सांसद हूँ, तो मैंने नागपुर शहर और जिले के लिए मेरा अधिकार चलता है, तो उसके लिए शहर और जिले तक मर्यादित रखी है। पर आपने पूछने के पहले ही, क्योंकि मेरे ऊपर बहुत रोष होता है लोगों का बाकी विदर्भ के, क्योंकि आप मैंने केवल नागपुर है क्या। अब वो ये जो गवर्नमेंट की मर्यादा है वो नागपुर शहर जिले की है। तो मैं अभी डिपार्टमेंट को ये भी कहूंगा कि आप एक बार ये गढ़चिरौली और नागपुर विभाग के जिलों तक जाकर वहाँ के लोगों को भी रजिस्टर कर सकते हैं कि ऐसा एक बार उनको पूछ के देखूंगा। करता ही ना, तो उन्होंने भी करे तो मैं मदद करूंगा। वैसे अपने विदर्भ के पूरे खासदार अगर इस प्रकार का कार्यक्रम अपने क्षेत्र में करते होंगे तो मैं उनके लिए पूरी मदद करके ये कार्यक्रम आयोजन करने में भारत सरकार के डिपार्टमेंट से पूरा सहयोग करूंगा। मैंने बाळू धानोरकर को भी बोला है, वो परसों आए थे कि भाई तुम ये करोगे क्या। अरे जो एमपी अभी कृपाल तुमाने हैं उनको लेने की जरूरत नहीं। कृपाल तुमाने और मैं मिलकर हमारे क्षेत्र कवर हो जाता है, पर वर्धा में हो सकता है, अमरावती में, अकोला में, सब जगह हो। और ऐसा जो भी सांसद करेंगे उनको मैं सहयोग करूंगा पूरा उनके खासदार, आमदार आणि जे लोकप्रतिनिधी त्यांचे वर्कशॉप घ्या। आज का यही कार्यक्रम होने के लिए आज सबको बुलाया है और आशीष वगैरह तो इससे भी ज्यादा काम कर रहे हैं। उसने यहाँ तक वो ट्राइबल में जो लड़के हैं उनको डिसीजेस कौन से है ग्राम पंचायत में, यहाँ तक वो जाके काम कर रहे हैं। तो मुझे लगता है कि अभी सिकल सेल और थैलेसेमिया में भी हम काम कर रहे हैं। तो बहुत गंभीर समस्या है, शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब से रिलेटेड है, और उसका हम कोशिश करें कि उसकी दवाइयाँ आधे राइट में मिलाए, उनके उपचार हो। बहुत सी बातें इसमें काफ़ी काम करने लायक है, और धीरे धीरे लोकप्रतिनिधि सब मिलकर भारत सरकार और महाराष्ट्र सरकार का सहयोग करके करेंगे। खासदार आमदारांना सहकार्य एवढे इथं सेना नहीं, बीजेपी नहीं, कांग्रेस नहीं, एनसीपी नहीं, या कोई पार्टी नहीं है। ये एक प्रकार का शासकीय कार्यक्रम है, सबका कार्यक्रम है, और इसका नेतृत्व जिलाधिकारी जिले में कर रही है, म्यूनिसिपल कमिश्नर जो है उनके नेतृत्व में महानगर पालिका में कर रही, प्रशासन पूरा एक्टिव है, और इसके जो हेड है जिला परिषद अध्यक्ष से लेकर हमारे पालक मंत्री तक सब इसमें वो भी जाए, हर कार्यक्रम में लोगों को आह्वान करें। तो ये कार्यक्रम एक प्रकार से इसको राजनीतिक रंग कोई आप लाइए मत, सबके सहयोग से करेंगे। सर, शेवटच्या जो नागपूर जिल्हा आणि शहराच्या शेवटच्या सीमेपर्यंत वृद्धांना आणि जे अपंग आहेत त्यांना फायदा मिळाला पाहिजे, यासाठी म्हणजे काही लोकप्रतिनिधींचेच काही समाजसेवक जर आले तो त्यांना ती माहिती तिथपर्यंत पोहोचत नाही। अभी ऐसा है कि आज जैसा ये कार्यक्रम डिक्लेयर हुआ तो सभी एमएलए अपने गांव में जाकर उसकी प्रेस कॉन्फ्रेंस लेकर वो इसी प्रकार से कागज मिलकर वो वहाँ प्रचार करें। वो स्थानिक जो जैसे उमरेड में कोई अगर वहाँ है तो पारवे जी है, वो वहाँ की मीटिंग सोशल ऑर्गेनाइजेशन, मुख्याध्यापक, प्राचार्य सबकी बुलाए। हमारे दयाशंकर जी को मैंने सुझाया कि कारपोरेशन में एक बहुत बड़ी यंत्रणा है टीचर्स की,
और मुख्याध्यापकों की, महानगर पालिका की, उनकी मीटिंग लेकर तानाजी है यहाँ विरोधी पक्ष नेता, वो कारपोरेशन में उनको काम को लगा, इस काम में हमको मदद करें। और जिलाधिकारी, पटवारी, तहसीलदार, जो अलग अलग यंत्रणा है वो काम करेगी। कई महिला बचत गट है, तो महिला बचत गट में वो भी अपनी महिलाओं को सभी के लेकर आइडेंटिफाई होना, उस नियम में बैठकर वो कागजात पूरे करना, फिर आइडेंटिफाई हुए लोगों को वो साहित्य वाटप करना, वो बड़ा कार्यक्रम नहीं है। सब वहां तक प्रशिक्षण शिविर जो जहाँ टेस्टिंग होगा वहां तक सबको लाना ही आवश्यक है। हाँ, नाही नाही फक्त एवढा नाही, हा ते अनेक लोक जे अडकली आहेत, 20,000 मुलं आहेत आणि मेडिकलचे, मी सांगतो, काल माझं राजनाथ सिंगांनी पण डिक्लेअर केला, एअर इंडियाचं एक फ्लाईट गेलं होतं, थोडा तिथल्या ह्याच्यात विमान जाण्याची ताबडतोब स्थिती निर्माण झाली, विमान जाईल आणि सगळ्या भारतीय मुलांना आणण्याच्या बाबतीत गृहमंत्री, विदेश मंत्रालय यांनी सिरियसली घेतला आहे। आपल्या एव्हिएशन मंत्र्यांनी एक विमान पाठवलं, बाकीचे विमानं पाठवण्याची तयारी आहे। या विषयाकडे लक्ष आहे, विशेषतः नागपूर, विदर्भातले। आणि काल मी मध्य प्रदेशमध्ये होतो, तिथेही पण पुरुष मुलं अडकली आहेत। हे मेडिकलची विद्यार्थी जास्त आहेत, त्यांना आणण्याबद्दल बिलकुल जागरूक आहे, सगळी व्यवस्था आहे। नागपुर और विदर्भ के भी काफी लड़के यूक्रेन में मेडिकल एजुकेशन के लिए गए हुए हैं। वैसे देश की भी संख्या बड़ी है। कल राजनाथ सिंह से भी मेरी बात हुई, क्योंकि कुछ लोगों ने, नागपुर विभाग के लोगों ने मुझे फोन पे बताया था, और उन्होंने कहा है कि हम लोग पूरी तरह उसकी तरफ ध्यान देकर रहे हैं। कल एविएशन मंत्री जी ने अपना एक विमान भी गया था, उन सब लोगों को, जैसे भी अभी जो स्काई है वो जब तक लड़ाई रहेगी तो खाली वहाँ जा नहीं सकता, जैसे भी अवसर मिलेगा उनको ले जाने के लिए उनकी लिस्ट बना रहे एम्बेसडर, सबको लाने की व्यवस्था हम करेंगे। बातमी मागची बातमी म्हणजे